नमस्कार मंडळी, मी म्हणतो गणपती बाप्पांचं हे पेंटिंग हा आहे पार्ट 3. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा फेज पूर्ण केला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पेंटिंग कंप्लीट करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मी सगळ्यात पहिले उंदीर मामांवरती काम करतोय. हे पेंटिंगचे 2 पार्ट मी ऑलरेडी अपलोड केले आहे, आपण पाहू शकतो चॅनलवरती आणि लिंक पण देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता मी रेफरन्स साईडला लावतोय आणि आता हळूहळू हे पेंटिंग आपण पूर्ण करूया. तर मी आता कानांवर हायलाईट देतोय. हायलाईट देण्यासाठी मी व्हाईट कलर वापरतोय आणि हळूहळू आतमध्ये रेडिश कलर होणार आणि आतमध्ये एकदम शॅडोसाठी ब्राऊन कलर वापरावा लागणार. आणि कानातील आतील शॅडोसाठी मी वापरतोय ब्रंट अंबर कलर. आपण ह्याच प्रोसेसने दुसरा पण कान कंप्लीट करून घेऊयात. मी आता दोन्ही कान फिल केले आहेत, पण आता हे पण फायनल नाही आहेत. हळूहळू त्यावर डिटेल्स येतीलच. ॲक्रेलिक पेंटिंग लेअर वाईज केलं जातं. इथे आता हेड्सचं टेक्स्चर आहे आणि आता मी लेअर वाईज काम करतोय. डार्क एरियाज अधिक पूर्ण करायचे आणि हळूहळू लाईट एरियाजकडे जायचं. त्यामुळे होतं असं की पेंटिंगमध्ये आपल्या डेप्थ वाढते आणि कलर ब्लेंडिंग पण नीट होतं आणि पेंटिंग एकदम फ्लॅट दिसत नाही. उंदीर मामांवरचं जास्तीत जास्त काम आता आपण केलेलं आहे आणि आता हायलाईट्स आपण सगळ्यात शेवटी देणार आहोत. त्याआधी आता आपण आईज करूयात. आईज पेंट करताना सर्वात पहिले मी आईचा आउटर पार्ट करतोय आणि त्यानंतर आयबॉल पेंट करणार. इथे काही ठिकाणी लाईट पडते, त्यासाठी मी येलो ॲड करतोय आणि ज्वेलरीसाठी आधी बेस कलर ब्राऊन कलर वापरून पेंट करतोय. काही ठिकाणी मी ब्लेंड करण्यासाठी येलो कलर अप्लाय करून नंतर फिंगरने ब्लेंड करतोय. आता मी उंदीर मामाचं तोंड आणि नाक पेंट करतोय. उंदीर मामाच्या तोंडावरती एक सुंदर स्माईल आहे आणि ती स्माईल मी आता माझ्या पेंटिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. मी सक्सेसफुल झालो की नाही आता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता तोंड आणि नाक पूर्ण केलेलं आहे आणि आता येलो कलर वापरून मी दागिन्यावर काम करतोय. दागिन्यांवर मी जास्त डिटेल्स करत नाही, फक्त मी नॉर्मल शेप्स काढतो. ह्या दागिन्यांमध्ये एक ब्ल्यू क्रिस्टल आहे आणि त्यासाठी मी वापरतोय कोबाल्ट ब्ल्यू कलर. तर आपण पाहू शकता उंदीर मामाचा एवढा पार्ट पूर्ण झालेला आहे. आता फक्त पाय काढायचे आहेत, पण पाय काढण्यासाठी आधी ह्याचं बॅकग्राऊंड केलं पाहिजे, म्हणजे हे ग्राउंड पेंट केलं पाहिजे. तर चला आता हे ग्राउंड पेंट करूयात. रेफरन्स फोटोमध्ये आपण पाहू शकता इथे आता दगडांचं टाईल्ससारखं फॉर्मेशन केलं आहे ग्राउंडवरती आणि त्यासाठी मी आता ब्रंट अंबर कलरने हॉरिझॉन्टल लाईन्स काढतो. आणखी एक गोष्ट, मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे रेफरन्स पिक हा फक्त मी रेफरन्ससाठीच वापरतो आहे. आपण एक्झॅक्ट सेम इथे कॉपी करणार नाही आहोत. हॉरिझॉन्टल लाईन्स काढून झाल्यावर आता मी वर्टिकल लाईन्स काढतो आहे. वर्टिकल लाईन्स थोडे असे आडवे काढायचे, एकदम असे परफेक्ट नाही काढायचे, थोडे अनइवन वाटलं पाहिजे. आता मी ब्लॅक आणि ब्ल्यू कलर वापरून हे सगळे लाईन्स डार्क करणार आहे आणि त्यानंतर वरती लाईट कलर वापरणार आणि सगळ्यात शेवटी ग्लेझिंग करणार. ग्लेझिंग काय असतं आणि ते कसं करतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आता मी हे सगळे बॉक्सेस एका बेस कलरने फिल करतोय आणि लाईटसाठी मी येलो वापरणार आहे आणि शॅडोसाठी मी ब्राऊन वापरणार आहे. अशा प्रकारे मी आता हे पूर्ण ग्राउंड कव्हर केलं आहे. आता ह्याची सुकण्याची वाट बघायला पाहिजे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपली ग्लेझिंगची असणार. तर आता ही लेअर पूर्ण सुकलेली आहे आणि आता ह्याच्यावरती ब्राऊन कलर वापरून त्यामुळे थोडं जास्त पाणी घालून आता मी पुढची लेअर करणार आहे. ह्यालाच ग्लेझिंग म्हणतात. याचा फायदा असा की ही लेअर बेस लेअर म्हणून काम करते आणि लाईट्स आणि शॅडो चांगल्या प्रकारे देता येतात. मी इथे उंदीर मामांची शॅडो ॲड करण्यासाठी ब्राऊनमध्ये ब्लॅक मिक्स करून इथे मी अप्लाय करतोय. बॅकग्राऊंड आणि ही जमीन चांगल्या प्रकारे ब्लेंड व्हावी त्यासाठी मी इथे डार्क कलर अप्लाय करतोय. ओके, तर आता जमीन पूर्ण आली. आता आपण बाप्पांचे 4ही हात पूर्ण पेंट करूयात.
हा थोडा आउट ऑफ स्पेस झाला होता, सो आता मी त्याला फिक्स करतो. आता मी मगासारखाच ज्वेलरीच्या बेससाठी ब्रंट अंबर कलर अप्लाय करतोय. आता आपण बाप्पांच्या हातांचे फायनल डिटेलिंग पूर्ण करूयात आणि त्यानंतर येलो कलरने मी ह्याच्यावरचे दागिने काढणार आहे. आता बाप्पांचं धोतर पेंट करण्यासाठी मी रेड कलर वापरतोय आणि लाईटसाठी मी वापरतोय येलो कलर आणि डार्क एरियासाठी मी वापरतोय ब्रंट अंबर कलर. आता आपण बाप्पांवरचे आणि उंदी मामावरचे राहिलेले सगळे डिटेल्स पूर्ण करून घेऊयात. मगाशी बॅकग्राऊंड पूर्ण केलं नव्हतं, त्यामुळे मी शेपटी काढली नव्हती. तर आता बॅकग्राऊंड पूर्ण झालेलं आहे. तर आता मी शेपटी काढणार आहे आणि त्यानंतर उंदी मामांचे पाय काढणार आहे. तर आता हे पेंटिंग 90% कंप्लीट झालेलंच आहे. आता फक्त फायनल डिटेल्स करायचे आहेत आणि त्यानंतर हे पेंटिंग कंप्लीट होणार. आईसवरती हायलाईट काढले, थोड्या पायावरती जरा काम करायचं राहिलं होतं ते केलं आणि आता आपण उंदीर मामांच्या मिशा काढूयात. ओके, तर आता मी व्हाईट कलरनी शेवटचा हायलाईट देतोय. तर फायनली हे पेंटिंग कंप्लीट झालं. तर आता आपण बघूया फायनल रिव्हील. मित्रांनो, तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी मी डिटेल व्हिडिओज पहिल्यांदाच बनवतोय. काय सजेशन वगैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणतं बघायला आवडेल हे पण मला सांगा. आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.